स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर आज आहे आमच्या गावाची यात्रा, सातेली गावाची यात्रा आहे आणि आज पालखी पण निघणार आहे. तर आपण रेडी झालेलो आहे मस्त. तर जाऊया आपण थेट आता पाया पडायला आपल्या मंदिरावर गावदेवीच्या. तर चला, आणि काय असेल तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी पालखी निघणार आहे, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा पण आहे, सगळं दाखवतो तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर एंडपर्यंत नक्कीच बघा. पाया वगैरे पडून आलेलो आपण मंदिरावरून. तिकडे डीजे चालू होता, काय बोललो नाही मी, अख्खा डीजेचाच आवाज येत होता नुसता. पण यावर्षी गर्दी नाही एवढी जास्ती, नाहीतर दरवर्षी खूपच गर्दी असते. चाचा आपला असतो तिथंच आतमध्ये मंदिरामध्ये. यावर्षी खूप कमी जण आहेत. तर आम्ही चाललेलो आहे, आता कुठं चाललो माहीत नाही, फोटो काढायला चाललो आहे. गाईस, आमच्या गावातले गावदेवी आईचा आज जत्रा आहे. बघू शकता तुम्ही, लाईन बघू शकता, आम गर्दी आहे. आपल्याला तर नाही, आपल्या सोबत पुढे घ्यायचं. अरे तिथे जागा नाही आहे. तुम्ही घेता ना, तुम्ही या दाखव, मला तर दाखव. तू पुढे चाल, म्हणजे तुला व्हिडिओ काढतो मी. अरे तुझ्याकडनं कॅमेरामॅन आहे का? अरे बंद झाला होय. बघू शकता किती गर्दी आहे, जाम गर्दी आहे. तुम्ही जेवणाचा क्राऊड बघू शकता. तिकून 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 तू अरे तिथे कुठे चालला आहे? जेवणाचा दाखवू दे. अरे बंद. बघू शकता. किरण चौधरी आयदगर आमचे सोट साहेब मंदिरावर आलेलो आहे आणि थोडीफार गर्दी वाढलेली आहे. अर्ध्या तासातच लगेचच बघा, लाईन बघा किती मोठी झालेली आहे. जेव्हा आम्ही दर्शन करायला गेलो तेव्हा गर्दी एवढी नव्हती, पण आता जरा अख्खा सातेली गाव जागा झाला आहे, त्यामुळे गर्दी वाढलेली आहे. भक्तांची गर्दी वाढलेली आहे. इकडे आपला लांबा माणूस बघू शकता. इकडे बघ, त्याला मला लंबू लंबू लंबू. हा बंटी भोसले, त्याचा नवसात पूर्ण झालेला आहे. आम्ही पण आहे. गावदेवी माते की जय. 8/7/2007. या मंदिरात याने खूप नवस घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, बंटी भोसले यांनी नवस खूप घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तारीख सांग आपली. सॉरी रक्त पण दिलं तुम्ही बघू शकता. तिच्यासाठी त्यांनी टॅटू पण काढलेला. टॅटू टाका चालू केलं. बोल पापी पोरा ही सोबत बघ वर्षात मंदिरात पाया पडण्यासाठी
मनीने भावना देवा म्हणा यो होतो एक पागी दिवशी कामात होते पागी दिवशी होतो भीमरा होतो तर सध्या 4 वाजलेले आहेत आणि आपण आता आलेलो आहे आपल्या घरी, कारण आता इकडे रांगोळी काढायची आहे. तर साफसफाई केलेली आहे इकडे, एकटाच मेहनत करतो बिचारा बघा. हे सगळे बॅनर वगैरे लावलेले आहेत आणि लायटिंग वगैरे पण लावलेली आहे. पण लायटिंग जलते का नाही ते नाही माहिती, ते आज पालखी येईल तेव्हाच माहिती पडेल. टेस्टिंग अजून केलेली नाही आम्ही, बघू आता काय होते ते. बघू तुम्हाला रांगोळी पण दाखवतो कशी असते ती. मिठाची रांगोळी काढतो दरवर्षी, यावर्षी पण मिठाची रांगोळी काढायची आहे. काहीतरी युनिक केलं पाहिजे ना, सगळे फुलांची काढतात, आपण मिठांची रांगोळी काढूया. रांगोळी काढायला सुरुवात झालेली आहे. पहिले त्याचं आकृती म्हणजे चॉकशी त्या आखा लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग बघा इकडे मीठ आहे 2 गोणी, हा 1 गोणी, मग मिठाशी रांगोळी तयार करते. काहीच रांगोळी तयार झालेली आहे बघू शकता. अशी काय रांगोळी बनवली यावर्षी. ठीक आहे चला आता, आणि लाईट्स पण ऑन झालेल्या आहेत. जाऊया आपण थोड्याच वेळात आता मंदिरावर नाचायला. मेहनत चालू आहे. जर पण आता रांगोळी काढतो हे बघा, वे बंद कसा कर. हा बोल कोणता रे. हा अरे अख्खा रोड ब्लॉक केला ते लोकांनी. तर संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो, आणि आपण चाललेलो आहे आता, रेडी झालेलो बघू शकता. यावर्षी कुर्ते थोडे प्रिंटेड आहे बघा, इथे गावदेवीचा फोटो आहे. तर चाललेलो आहे आपण. ड्रोन पण घेतलेला आहे, बघू ड्रोन उडवू, काय असेल ते दाखवतो तुम्हाला. आणि रांगोळी वगैरे तर काढून झालेली आहे. आता थेट जाऊया आपण, पालखी निघलेली आहे तिकडे, तर पालखीकडे जाऊया. फुल धमाल असणार आहे, तर ब्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. आपण नाचणार आहोत, खूप मजा करू. काय आपण पोचलेलो आता, पालखी निघालेली आहे. आणि बघू शकता बंटी ब्लॉगर इकडे नाचत आलेला आहे. तो फुल मागून आला ना. जातो ना थोडं व्हिडिओ काढायचा, बघू व्हिडिओ काढतो थोडंफार 360 मध्ये. बाय बाय. चला जाऊया तिकडे आता. तशी पण पालखी इकडेच यायला लागली ना, आम्ही इकडनं इकडे चाललोय.
अगो तब्याला बोलू येते गो तब्याला बोलू येते आई तुझे दाराची ना गो सापा गो आई तुझे दाराची ना गो सापा आई तुझे दाराची ना गो सापा गो आई तुझे दाराची ना गो सापा आई तुझा कनाशी भरू गो मागो कनाशी भरू गो पालखी पोचलेली आहे तर समोरच पालखी आहे. इकडे फटाके वगैरे लावूया आपण आणि बघू शकता ही रांगोळी काढलेली आहे आपण. लाईटी तर बंद आहेत.